तर मित्रांनो, आपण सगळे कसे आहात? तर आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2023-24. आपण हा पेपर इंग्रजीचा आहे, वोकॅब्युलरी याच्यात पाहणार आहोत. इयत्ता 5वीचा आहे. सराव चाचणी क्रमांक 1, वेळ 1.5 तास, गुण 50, प्रश्नसंख्या 5 आणि पृष्ठ संख्या 5 म्हणजे पृष्ठसंख्या म्हणजे 5 पाने आहेत. तर मित्रांनो, आपण हा पेपर उच्च माध्यमिक पेपर आहे, म्हणजे आपण 5वी इयत्तेसाठी आपण हा पेपर सोडवत आहोत. हा पेपर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सराव पेपर आहे, म्हणून तुम्ही हा पेपर लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला याच्यातून काहीतरी समजेल. तर चला तर मित्रांनो, याला सोडूया. आपण सर्वप्रथम पहिला प्रश्न पाहूया. फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन गिवन पिक्चर. तर मित्रांनो, आपल्याला याच्यात विचारलेलं आहे की या कपात, हे कपाचं चित्र आहे, या कपात तुम्हाला कोणता असं लेटर दिसतोय? यातले वाय दिसतोय का? या जागी वाय नाही. आय दिसतोय का? तर आयवर टिंब काहीच नाही आहे. आणि सी, आपल्याला सी दिसतोय आपल्याला कोणत्या जागी? तर सीचा हा आपण कपचा धराचा दांडा असतो ना, त्या जागी सीचा आपल्याला लेटर दिसत आहे. तर म्हणजे याचा आन्सर असेल सी. तर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग. तर आपल्याला याच्यातलं काहीतरी वेगळा शब्द ओळखायचा. मग बघा, टेक द टेन. टेक द टेन हे आपल्याला हा शब्द एकसारखा, म्हणजे यात ई आणि ई या तिन्ही शब्दांमध्ये ई हा शब्द कॉमन आहे. तर फक्त सेकंडमध्ये ओ हा शब्द, ई हा शब्द नाही, त्यामुळे सेकंड आन्सर. तर पिक आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द हाऊस. तर आपल्याला या तिसऱ्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की यातील कोणते अक्षर, यातील कोणती वस्तू आपल्याला घरासाठी लागत नसते. तर आपल्याला या कोणती वस्तू आहे? आपल्या वॉल्स म्हणजे भिंत जर लागते बाबा, भिंत जर नसेल तर घराचं कसं असू शकेल? तर भिंत तर लागणार. रूफ म्हणजे छत नसेल तर आपण काय असं आभाळावर बघणार का? तर त्या जागी आपल्याला रूफ लागतं. आणि फ्लोर म्हणजे जमीन, तर ऑब्वियसली ते लागणारच, म्हणजे ते कॉमनच आहे. पण आपल्याला रोड कशासाठी लागणार? रोड काय घरात जाणार आहे आपण, त्यासाठी आपल्याला रोड हे आपलं आहे. तर मित्रांनो, थोडा फनी व्हिडिओ आहे, पण हे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा. तुम्हाला म्हणजे बोर न होण्यासाठी मी तुम्हाला थोडंसं हसवत आहे. कसं? स्माईल. तर फोर्थ, विच वर्ड इन द वेब इज नॉट रिलेटेड टू फ्लावर. तर या फ्लावरच्या मध्ये कोणता शब्द रिलेटेड करत नाही, म्हणजे संबंधित शब्द नाही. तर फ्लावरशी रिलेटेड लोटस म्हणजे कमळ, तर हे फूल आहे. सनफ्लावर मीन्स सूर्यफूल पण हे फूलच आहे. ब्रिंजल हे तर एक भाजी, म्हणजे कोणतं फळ आहे हे? ब्रिंजल हे फळभाजी म्हणजे वांग. आणि हे रोज म्हणजे फूल. तर यातील आपल्याला पर्याय क्रमांक 2 येतो. तर हे बघा, विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट अन ॲक्शन वर्ड. तर आपल्याला याच्यातलं आपल्याला एक सांगितलेलं आहे की यातील ॲक्शन वर्ड्स कोणतं नाही. तर आपण म्हणणार ना, कम म्हणजे इकडे ये बाबा, गो म्हणजे तू जात पळ तिकडं, जम्प म्हणजे उडी मार. पण हॅपी म्हणजे एक हॅपी आनंदाई म्हणजे आपले भावदर्शक शब्द आहे. आणि हे सगळे ॲक्शन वर्ड्स आहेत. तर याच्यातील भावदर्शक शब्द नसणार, म्हणजे हॅपी हे पर्याय क्रमांक 4 असेल. तर 6, स्पीक द रॉंग पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड. तर याच्यातील रॉंग पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड, तुम्ही ऑपोजिट वर्ड पार्ट करा, म्हणजे ते सर्वात महत्त्वाचा एक पार्ट म्हणजे तोच आहे की स्कॉलरशिपमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट ऑपोजिट वर्ड्स, ॲक्शन वर्ड्स, हॅपी वर्ड्स, म्हणजे असे वेगवेगळे वर्ड्स आहेत, ते सगळे एकच आहेत. तर त्यामुळे ते सगळे पाठ केल्याशिवाय तुम्हाला असे एक मार्काचे प्रश्न, म्हणजे एक प्रश्न तुम्हाला एक प्रश्न सोडला तर तुमचे 2 मार्क वाढतील. त्यामुळे एक प्रश्नाला व्हॅल्यू आहेत. म्हणून चला, ओपन क्लोज म्हणजे उघड बंद कर, अप डाऊन खाली वर, हे पण आहे. गो वेंट, अबव अंडर, हे पण होऊ शकेल, हे पण हे होऊ शकणार. गो वेंट. गो हा शब्द काय आहे? गो म्हणजे जाणे, वेंट म्हणजे गेला, म्हणजे ही पास्ट टेन्स मधली क्रिया आहे, ही प्रेझेंट टेन्स मधली क्रिया. आपल्याला काय सांगितलं? ऑपोजिट वर्डची सांगितली. तर आपल्याला पर्याय क्रमांक 3, गो अँड वेंट. चूज द प्रॉपर पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. तर प्रॉपर पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स कशाला म्हणतात? ज्याचा उच्चार दर्शक शब्द एकच असतो, म्हणजे पेन हेन, पेन, म्हणजे असं लास्टची ई आणि एन. आता बघा, कोल्डेड, टेल टोल्ड, गो टू गो.
तर यातील प्रॉपर रायमिंग वर्ड्स कोणते आहेत तर हे आहे, कारण हे पेन हे टेल टोड होऊ शकतं, टेल हेल असं असेल पाहिजे. टू गो नाही, टू आणि गो मध्ये आपल्याला जास्त फरक दिसतो. कोल्ड होल्ड असायला पाहिजे, कोल्ड होल्ड त्या जागी कोल्ड एट दिले. तर आपल्या पर्याय क्रमांक 1. तर फाइंड द ऑड वन आउट. डे नाईट, आपल्याला याच्यातला ऑड वन आउट म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा. डे नाईट, गुड बॅड, ब्युटिफुल अगली. ब्युटिफुल अगली तर ऑब्विसली होणार, कारण आपल्याला सुंदर आणि कुरूप, अगलीचा कुरूप म्हणजे तू चांगला नाही दिसत, तू चांगला दिसतोयस. बिगिन स्टार्ट, तर ऑड वन आउट काय असेल, डे नाईट, गुड बॅड, ब्युटिफुल अगली. बिगिन स्टार्ट, बिगिन म्हणजे चालू करणे, स्टार्ट म्हणजे पण चालूच करणे. यातील आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे भेटेल. तर आता 9. तर आपण 9वा, राईट द प्रॉपर वर्ड्स टू कम्प्लीट द कंपॅरिझन. तर कंपॅरिझन याच्यातलं लाईट ॲज अ वेदर, हवामानासारखं आहे का, क्लाउड ढगासारखं आहे का, लेदर चामड्यासारखं आहे का, नाही. फेदर म्हणजे एका, हे लाईट हे एका फेदर म्हणजे पंखासारखं आहे. तर याचं पर्याय क्रमांक 1 असेल. तर 10. चूज अ प्रिपोजिशन फ्रॉम द वर्ड बिहाइंड. बिहाइंड, आता बिहाइंड या शब्दातून आपल्याला एक प्रॉपर प्रिपोजिशन ओळखायचं. तर प्रिपोजिशन असेल तर इन हा प्रिपोजिशन असेल. तर पुढचा क्वेश्चन नंबर 11. लुक ॲट द फॉलोइंग वर्ड्स रजिस्टर्ड अँड चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड विथ द लिस्ट. तर आता याचे ते रिलेटेड वर्ड्स ओळखायचा. टी व्ही, एंटरटेनमेंट, प्रोग्राम्स, म्युझिक, एज्युकेशन, स्पोर्ट्स, वॉच. तर आपल्या याच्यात सांगायचं आहे की टी व्ही हा शब्द, टी व्ही हा काय काय आपल्याला करतो, म्हणजे थिएटर, न्यूज, क्लासरूम. तर क्लासरूम तर ऑब्विसली होणारच नाही. न्यूज दाखवतो आपल्याला, रिलेटेड वर्ड काय, एंटरटेनमेंट करतो, मनोरंजक, प्रोग्राम्स भेटतात, म्युझिक पण ऐकायला भेटतं, एज्युकेशनल पण आहे, स्पोर्ट्स आणि वॉच, स्पोर्ट आणि म्हणजे बघायला पण भेटतं. तर मीटिंग हा शब्दाचे ते काय करायचं, लुक. तर आपल्याला याच्यातील आन्सर येईल न्यूज. विच इज द गिवन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ इज करेक्ट. तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय असेल तर विच इज द गिवन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इज करेक्ट. तर म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कशाला म्हणतात, डज नॉट म्हणायचे, डझंट म्हणणार. कॅन नॉट म्हणायचं, कॅन्ट म्हणणार. डू नॉट म्हणतात, डोंट म्हणणार. आय विल म्हणतात, विलंट म्हणणार. म्हणजे आय विल नॉट म्हणायचं तर म्हणजे आय विल नॉट म्हणजे विलंट म्हणतात. तर आपल्याला याच्यातील कॅन नॉटच्या जागी कॅन कसा शब्द येऊ शकतो, CANT, कॅन्ट हा असा शब्द येईल. पण आपल्याला याच्यातील कॅन नॉट आहे म्हणजे आपल्याला हा शब्द नाही, फक्त याच्या जागी हा दिला, पण त्या जागी हा नसणार. डोंट पण नसणार, आय एम पण नसणार. याचा पर्याय क्रमांक 1 आहे, डझंट हा शब्द येतो. तर सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पिक्चर. तर याच्यातून करेक्ट हार्ड आहे का, ही सुरी आहे. मग सुरी काय असते, शार्प, हार्ड, रफ, सॉफ्ट. तर याची सुरी ही असती शार्प असती. तर चला तर आता पुढचं 14वा. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड्स फॉर द नेम ऑफ द थिंग इन पिक्चर. तर आता याच्यामध्ये चूज द रायमिंग वर्ड्स फॉर, आता आपल्याला हा शब्द काय, हा हे पिक्चर कशाचं आहे तुम्ही बघा, हे पिक्चर आहे ग्लासचं. पण आपल्याला इथं आता तुम्ही नीट लक्ष देऊन बघा की हे चित्र आहे ग्लासचं, पण विचारलं का या ग्लासचं रायमिंग वर्ड सांगा. तर ग्लास बेस, ग्लास लेस, ग्लास लेस होऊ शकत नाही, ग्लास दॅट, ग्लास क्लास, ग्लास क्लास, ग्लास क्लास होते. म्हणजे हे रायमिंग वर्ड्स आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. चूज द इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता याच्यातील कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म नाही, म्हणजे कोणत्या याच्यापैकी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म नाही हे ओळखायचं आहे. तर दे आर हे पण बरोबर आहे. विल नॉट, वॉन्ट म्हणायचं, मग हे पण बरोबर आहे. इट इजच्या जागी इट्स केले, पण शीज होऊ शकत नाही, मग शीज हे पर्याय क्रमांक 3. तर 16वा. इफ इयर हिअर देन नोज का. जर आपण कानाने ऐकू शकतो तर नाकाने काय करू शकतो, स्मेल. अरे बरोबर आहे ना, स्मेल वासच घेऊ शकतो ना, थोडा वर करू शकतो, बघू शकतो का नाकाने, नाही ना बाबा. स्पीक तोंडाने करू शकतो, बोलू तोंडाने करू शकतो. 17वा. आय एम अ व्हेजिटेबल, आय एम अ राऊंड, इफ यू कट मी आय विल. ही तुम्ही छोट्या गोष्टीला मार्क करून घ्या, अंडरलाईन करून घ्या की आय विल. तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर फॉर्म विचारला आय विल, तर तुम्ही
आय विलचा जर विचारला तर आय विल तुम्ही असं लिहू शकता, आय डॅश डबल एल, तर आय विल हे लिहू शकतो. तर मेक यू क्राय, हो, तर आपल्याला ते एक व्हेजिटेबल आहे, गोल पण आहे आणि ते कट करताना रडू येते. तर असं कोणतं आहे? ओनियन बाबा. चिली तर खाल्यावर रडू येतं, पंपकिन गार्लिक तर होणारच नाही, ओनियन कापतानाच आपल्या डोळ्यातून पाणी निघतं. सिलेक्ट द स्पोर्ट हॅव्हिंग रॉंग आयटम, म्हणजे कोणतं खेळाशी निगडीत नाही आहे. क्रिकेटला काय लागतं? बॅट बॉल. हॉकीला स्टिक बॉल. फुटबॉल बॉल अँड स्टिक, अरे फुटबॉलला बॉलच लागणार ना, फक्त स्टिक कुठून आली? तर याचा पर्याय क्रमांक 3. बॅडमिंटन रॉकेट अँड कॉक. विच वर्ड इन द वेब इज नॉट रिलेटेड टू बर्ड्स. तर बर्ड बिग म्हणजे चोच पण असती, ते उडू पण शकतं. फेदर, त्याला पंख पण असतात, पण हँड असतं का? त्याला नसतं. हात असतात का? नसतात हात. तर पर्याय क्रमांक 4. तर चूज द करेक्ट वर्ड्स ऑफ स्टडी. तर करेक्ट वर्ड्स ऑफ स्टडी, रेनबो लागतं का आपल्याला अभ्यास करण्यासाठी? नाही. पिओन्स नाही, बॉल नाही लागत. स्लेट म्हणजे पाटी आपल्याला अभ्यास करायला लागू शकते. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शेप. तर आपल्याला लॉंग राईट बोर्ड हे तर होऊ शकणार नाही. शेप ओवेल हा शेप आहे, अंडाकृती शेप त्याला म्हणतात. 22. फिल द ब्लँक्स इयर नियर. इयर नियर हिअर, आता काय डिअर म्हणजे ER ER ER, ज्या याच्या मागे AR येईल तो शब्द याच्यात आहे. DAS याचे AR असेल पाहिजे. इथं आर आहे, इथं पण आर आहे, पण हे लास्टला पाहिजे. तिथं आर आहे पण याच्यामध्ये ए नाही आहे, म्हणून डिअर. इयर इयर नियर हिअर डिअर. पर्याय क्रमांक 2. इफ द बस स्टॉप देन एरोप्लेन. जर आपल्याला बसला बस स्टॉप असतो तर एरोप्लेन काय असतं? तर एअरपोर्ट असतो, म्हणजे विमानतळ. तर 24. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. तर लेट्स प्ले अ गेम. लेट्स प्ले अ गेम असं होऊ शकत नाही. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सांगायचं, म्हणजे यातून आपल्याला काय काय विचारलं आपण हे तयार करू शकतो. याच्यात वाक्य पण तयार करायचं आहे आणि वरून आपल्याला याच्यात कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पण विचारलं, म्हणजे आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पाठ असायला पाहिजेत. तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लेट्स हा येईल. राईट द मिसिंग लेटर. तर आता आहे का ओ वल, म्हणजे आता इथं तर काय विचारलं? मिसिंग लेटर्स. तर मी तुम्हाला एक कोड देतो की तुम्ही लास्टला तुम्हाला मी प्रश्न देणार होतो, पण पहिल्यांदा म्हणलो नाही, पण लास्टला मी तुम्हाला प्रश्न देणार. यासाठी तुम्ही पहिला हा व्हिडिओ बघा. हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे याच प्रश्नाचं उत्तर. तर चला तर मिळूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला तर बाय बाय गाईज. तुम्ही लास्टपर्यंत आमच्या व्हिडिओवर राहिला त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.